भोंदूगिरीचा कहर पाहायला मिळतोय। चुटकी वाजवून भूतबाधा करणी करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकाचे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आता पुढे आलेत। भोंदू बाबा मांत्रिकाची जिल्ह्यासह कोल्हापूर शहरावर सुद्धा वचक असल्याचं कळतंय। स्मशानभूमीमध्ये चुटकी वाजवून अघोरी पूजा करणं, भूत काढणं, करणी करणं यासह अनेक अघोरी प्रकार कोल्हापूरमध्ये होत असल्याचं उघड झालेलं आहे। लहान मुलं, स्त्रिया आणि नागरिकांवर अशा प्रकारे जादूटोण्यासह करणी केली जाते असं इथे आरोप होतोय। मांत्रिकाद्वारे अघोरी पूजा करत स्मशानामध्ये जाऊन भूत काढणं, करणी करण्याचे सगळे प्रकार आता उघड झालेत। प्रताप नाईक आमचे कोल्हापूरमधले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। प्रताप, अत्यंत धक्कादायक आहे, कोल्हापुरातल्या भोंदू बाबाचे सगळे प्रताप पुढे येतात। काय नेमकं काय सगळी घटना आहे? आपण पाहतोय की कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरामध्ये हा भोंदू बाबा वास्तव्यास होता अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे। इतकंच नाही तर आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसापासून त्यानं स्वतःचं प्रस्थ बसवलंय। इतकंच चुटकी वाजवून या ठिकाणी तो भूत प्रेत किंवा एकूणच करणी आणि अशा बाकीच्या गोष्टी तो करत होता। व या संदर्भात अनेक वेळेला तक्रारी दाखल झालेल्या होत्या, पण त्या संदर्भात तो लोकांना भीती घालत होता। पण आपण ही दृश्य बघतोय की कशा प्रकारे लोकांना अशा प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी गोष्ट हा भोंदू बाबा करत होता। त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे। एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यासह इतर ठिकाणी सुद्धा त्या भोंदू बाबा जात होता आणि त्या ठिकाणी लोकांना, विशेष करून महिलांना आणि लहान मुलांना, लहान मुलींना या ठिकाणी त्यांची भूत प्रेत उतरवतो अशा प्रकारची भूमिका घेऊन तो अघोरी कृत्य करत होता। त्यामुळे तातडीने त्याच्यावर कारवाई करून गुन्हा नोंद करावा अशा प्रकारची मागणी पुढे येऊ लागली। पण एकूणच आपण पाहतोय की स्मशानातील भूत प्रेत जे काढायचं होतं ते आपण काही दिवसापूर्वी पाहिलं, पण आता आपण अशा पद्धतीनं अघोरी पूजा करून चुटकी वाजवून भूत प्रेत काढतो अशा प्रकारची भूमिका घेऊन हा भोंदू बाबा वावरतोय। पण याकडे प्रशासनाचं लक्ष नाही असं आपल्याला म्हणता येईल, कारण आपण पाहतो की या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतात काही महिला दिसतात, काही पुरुष दिसतात, काही लहान मुली दिसतात, लहान मुलं दिसतात। या सर्वांवर तो अघोरी प्रकारची पूजा अर्चा करताना दिसतोय। त्यामुळे त्याला तातडीनं अटक करावी अशा प्रकारची मागणी कोल्हापुरातून होऊ लागली आहे। निश्चितच धन्यवाद प्रताप, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते कोल्हापूरमधून। अत्यंत धक्कादायक हा सगळा व्हिडिओ। खरं तर पुरोगामी जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये अशा प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पुढे येतात आणि आता हा भोंदूगिरीचा कहर पाहायला मिळतोय। यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण या भोंदू बाबाकडून उपचार करून घेण्यासाठी येतात। चुटकी वाजवून भूत प्रेत बाधा काढण्याचे त्याचे सगळे प्रकार सुरू आहेत। याला लवकरात लवकर अटक करावी अशा प्रकारे मागणी आता होतीये।